हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आता अक्षय तृतीया आता जवळ आलीच आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आम्रखंडाची रेसिपी। तर त्यासाठी मी एक मोठा आंबा घेतलेला आहे। अतिशय गोड आणि मधुर असा हा देवगड हापूसचा आंबा आहे। तर त्याची सालं काढून मी त्याचा पल्प आहे तो एका बाउलमध्ये घेणार आहे काढून। तर आपण 1 लिटर गाईचे दूध तापवून त्याचं दही लावून एक रात्रभर जे दही आहे ते टांगून ठेवून त्याचा चक्का बनवलेला आहे आणि त्यासाठी मी एक अख्खा आंबा घेतलेला आहे आणि हा मँगो पल्प मी जरा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता 1 लिटर दुधापासून साधारण 300 ते 350 ग्राम हा चक्का बनलेला आहे आणि त्याच्या मी गुठळे व्यवस्थित मोडून घेणार आहे। यापूर्वी आपण शाही केशर श्रीखंड पाहिलेलं होतं आणि त्यामध्ये मी चक्क्या एवढी साखर यात वापरलेली होती, पण यावेळेस थोडी कमी साखर वापरणार आहे कारण यामध्ये मी मँगोचा पल्प घालणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला फिरवलेला मँगोचा पल्प यात मिसळून घेणार आहे। तर या पद्धतीने मी हे रफली याच्या गुठळ्या मोडून घेणार आहे कारण याला नंतर आपण गाळणीवर जरा गाळून घ्यायचं आहे। थोडीशी मी पिठी साखर अजून मिसळलेली आहे। मला या साठी एक पाव किलो आणि 3 ते 4 चमचे एक्स्ट्रा अशी पिठी साखर एकूण लागलेली आहे। तर हे मी आता चाळणीवर घालून त्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून एकजीव असं स्मूथ बनवणार आहे। तर या प्रोसेस मध्ये एकजीव असं स्मूथ तर आम्रखंड तर तयारच होणार आहे आणि त्याशिवाय आंब्यामध्ये जर कीस असेल तर तो बाहेर पडण्यास मदत होणार आहे। तर आपला आम्रखंड स्मूथ असे एकजीव गुठळ्या विरहित झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी वरून जायफळ पावडर आणि वेलची पूड घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर आपला आम्रखंड तयार झालेला आहे आणि आता शेवटी मी थोडीशी चारोळी आणि पिस्त्याची कापं यामध्ये घालून मिसळलेली आहेत। तर हे तयार आम्रखंड मी आता फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून त्यावर पिस्त्याची कापं, चारोळी आणि थोडीशी जायफळ पावडर भुरभुरवून ही सजवून ठेवणार आहे। तर चला तर मग या अक्षय तृतीयेला या पद्धतीने आम्रखंड करून पहा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली का। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।